नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या ब्रेकिंग न्यूज. सध्या गणेश विसर्जन किंवा त्र्यंबोली यात्रेदरम्यान देवीच्या पालख्यांची तात्पुरता मुक्काम अशीच मर्यादित ओळख कोटीतीर्थ तलाव या ठिकाणाची राहिलेली आहे. मात्र ऐतिहासिक नोंदीनुसार जुन्या शहरांच्या पूर्वेकडील भागात जयंती नदी ओलांडल्यानंतर हा तलाव प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे संदर्भ आढळले आहेत. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. 1854 साली ग्रॅहम यांनी तयार केलेल्या सांख्यिकीय अहवालात कोटीतीर्थ परिसरातील जलस्रोतांच्या सहाय्याने सुमारे 14 बिघे जमीन सिंचनाखाली असल्याचा उल्लेख आढळतो. या पाण्यामुळे सरकारला तब्बल 105 रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची नोंदही त्या अहवालात करण्यात आली आहे. यावरून शेतीसाठी पाणी पुरवठ्याची व्यवस्था आपल्या भागात अनेक शतकांपूर्वीपासून अस्तित्वात होती हे स्पष्ट होते. या ऐतिहासिक संदर्भाचा सखोल अभ्यास व संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. शिलाहार वंशातील राजा भोजदेव यांच्या शिलालेखामध्ये कोटेश्वर मंदिराचा संदर्भ आढळून येतो. तसेच दुसऱ्या भोजदेव राजाच्या काळात येथे मठ आणि पुष्पोद्यान अस्तित्वात असल्याची नोंदही सापडते. आख्यायिकेनुसार कोटी राक्षसांचा संहार केल्यानंतर त्यांच्या विनंतीवरून देवाला कोटीतीर्थ हे नाव प्राप्त झाले अशी कथा प्रचलित आहे. या तलावाच्या किनाऱ्यावर पुष्करेश्वर आणि कोटेश्वर अशी शिवलिंग असलेली मंदिरे आहेत. त्यांच्या पश्चिमेकडे मलापकर्षणेश्वराचे लिंगही आढळते. जुन्या शहराभोवती असलेल्या शेतीसाठी पाणी पुरवठा करण्याची ही अत्यंत सक्षम आणि नियोजनबद्ध यंत्रणा होती. परिसराची भौगोलिक रचना लक्षात घेऊन तेथील नैसर्गिक कुंड पुढे विस्तारित करून त्याला मातीचा भक्कम बांध घालण्यात आला आणि त्यातून तलावाची निर्मिती झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.